प्रदक्षिणा केली, मला प्रथमी प्रदक्षिणेचं पूज्यपत्र मिळालं. ते 7 हे जेव्हा ज्ञान गणेशाचं ऐकलं, डोळ्यातून असूंच्या धारा भगवान भोलेनाथांच्या आल्या, पार्वतीचा कंठ गदगद झाला. म्हणजे आपला गणेश किती महान बुद्धिमान आहे, बुद्धी चतुर आहे. प्रसन्न झाले आणि मोठ्या आनंदाने गणेशाचा विवाह त्या ठिकाणी लावण्याची तयारी होईल. सिद्धी गणो पश्यतास्तु क्षेमां सतो भव दुर्लभो भाधीशतो व्यासो स्पर्शो. बघा रिद्धी आणि सिद्धी या 2 असणाऱ्या गणेशांच्या पत्न्या यांच्याबरोबर असणारा गणेशांचा विवाह त्या ठिकाणी लावून दिला. आणि दिव्य अशा प्रकारचे रिद्धीपासून या रिद्धी आणि सिद्धी विश्वरूप नावाच्या प्रजापतीच्या कन्या होत्या. या सिद्धीपासून असताना क्षेम नावाचा पुत्र गणेशाला प्राप्त झाला आणि बुद्धीपासून ज्ञान नावाचा पुत्र प्राप्त झाला. इकडं तर लेकर बाळाचा प्रपंच चालू झाला आणि इकडं कार्तिकेय मात्र मोरावर पळतच राहते. गणेशापेक्षा पुढं शेवटी कार्तिकेय भगवान आले आणि कळाल गणेशाचा विवाह झाला. रुष्ट झाले कार्तिकेय भगवान आणि ऋषूंची गेले म्हणता क्रौंच पर्वतावर निघून की पुन्हा परत कैलासावर कार्तिकेय आले नाही. ते पुढे जाऊन त्यांनी काय केलं, पुढे येत आहे ते मी सांगेल. मल्लिकार्जुनच्या क्षेत्रामध्ये म्हणजे तोच क्रौंच पर्वत. म्हणून बाबांनो, जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा, सर्व लाभाला प्राप्त व्हा. गणेशाने या जगाला संदेश दिला की हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क महत्वाचं असतं. आपण काम किती करतो याला महत्व नाही, कोणतं करतो याला महत्व आहे. म्हणून गणेशाने या जगाला स्मार्ट वर्क शिकवलं. बरं ना, बराच खातो माणूस एखादा दिवसभर त्याला 500 रुपये मिळते, पण काही दिसतो 1 बटन दाबायचे 500. स्मार्ट. तसं गणेशाने या जगाला स्मार्ट वर्क शिकवलं. बुद्धीने काम करा, जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा. तुमच्याकडे ही क्षेम लाभ बुद्धी आल्याशिवाय नाही. हीच असणे त्या ठिकाणी कामना करूया. हरे राम कहियो सीताराम
मित्रांनी चहा केल्याशिवाय म्हणणार नाही. 5 मिनिटं या ठिकाणी थांबतो. बघा खरं म्हणजे उशीर करता तुम्ही कथेला म्हणून सुट्टी द्यायला मला नको वाटते, पण आपले कामराज भाऊ सगळे जे मित्रमंडळ आहे, नाही नाही मला चहा झालाय. अरे उशीर करण्याला चहा असतो असं. जाऊ द्या, आजचाच दिवस आहे. संध्याकाळी उद्या तर काय दुपारी काय जे व्हायचं ते होईल, म्हणून बघू. जाऊ द्या 10-5 मिनिटं इकडं का तिकडं. हां, हारा हारा